आपल्यासोबत आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे आमदार वरिष्ठ नेते राजकुमार बडोलेजी। एकीकरणाची चर्चा सुरू आहे। अजितदादांच्या 13व्या नंतर ही चर्चा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। काय चर्चा आहे पक्षात? अजून तरी आम्हाला त्या संदर्भात सांगितलं गेलेलं नाही आहे। आज आम्ही सगळे मुंबईला जातो आहोत। आदरणीय सुनेत्राताई महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी 10 वाजता कार्यालयात बोलवलं आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळेजण त्या ठिकाणी चाललेलो आहोत। परंतु अजूनही एकत्रीकरणाबाबत अशी आम्हाला कोणती कल्पना त्या बाबतीत नाही आहे। सुनेत्राताई उपमुख्यमंत्री यांनी आज पहिली बैठक बोलावलेली आमदारांची, काय चर्चा अपेक्षित आहे? नाही, मला वाटते पहिल्यांदा ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आम्हा सगळ्यांशी नक्कीच पक्षाच्या बाबतीमध्ये आणि एकूणच विकास कामाच्या बाबतीमध्ये चर्चा करतील। एकीकरणाबाबतीत अजूनही काही चर्चा नाही आहे। आजच्या बैठकीत एकीकरणाबाबत काही चर्चा होऊ शकते? आमदारांची मतं काय आहे ते जाणून घेतले जाऊ शकते? अजूनही मला तरी या बाबतीत काही कल्पना नाही आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन आले, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटले। अशी चर्चा आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याबाबतही चर्चा केली जाऊ शकते, कारण की जसं झालं तर ते एनडीएत येतील शरद पवार गट। अजून तरी या बाबतीत काही कल्पना नाही आहे। आज तुम्ही सुनेत्राताईंची बैठक घेणार आहे, त्यात काय मुद्दे मांडणार आहात? नक्कीच महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणून पक्षाच्या नेत्या म्हणून ते आम्हा सगळ्यांशी या संदर्भामध्ये आज चर्चा करणार आहेत, परंतु एकीकरणाबाबत तरी नाही आहे। काही मुद्दे, विदर्भातले काही मुद्दे तुम्ही त्यांच्यासमोर मांडणार आहात? नक्कीच विदर्भातल्या बाबतीमध्ये बरेच मुद्दे आमच्याकडे आहेत। विशेषत्वानं आमचं सगळं क्षेत्र हा जंगलानं व्यापलेला आहे, दोन्ही व्याघ्र प्रकल्प आहेत, त्याच्यामुळे खूप सारे विकासाच्या बाबतीतले जे प्रश्न आहेत त्या बाबतीमध्ये आम्ही आज त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत। अजितदादांच्या निधनानं मोठं नुकसान झालं पक्षाचं, महाराष्ट्राचंही। आता सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झालेले आहे, काय फरक वाटतो दोन्ही नेत्यांमध्ये ना? आज जी बैठक आहे त्याकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला? अजितदादा दर आठवड्याला नेहमी बैठका घ्यायचे, आमच्यासोबत ते प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये चर्चा करायचे। त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड पोकळी त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली आहे। निश्चितच एक विकास पुरुष आम्हा सगळ्यांच्या मध्यंतरी गेला आहे आणि ती पोकळी आम्हाला जाणवतच आहे। निश्चितच सुनेत्राताई त्या पोकळी भरून काढतील याच्यात काही शंका नाही आहे। आणि आमचे सगळे राष्ट्रवादीचे आमदार आहेत आणि सगळे नेते निश्चितच त्यांच्या बाबतीत अत्यंत सकारात्मक त्यांच्याकडे ते बघत आहेत आणि महाराष्ट्रातली ही पोकळी भरून निघेल आहेत, काही शंका। बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कोणाकोणाला बोलावलं आहे? आजच्या बैठकीमध्ये जसं आम्हा सगळ्यांना आमदारांना त्या बाबतीमध्ये जे नेहमीप्रमाणे जी बैठक होते ते आज कार्यालयात राहणार आहेत आणि असा मेसेज आहे आम्हाला। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन माटे, Q9 मराठी ना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।